तर लास्ट व्हिडिओमध्ये मी ग्रीन केमिस्ट्री हा टॉपिक चालू केला होता. त्याच्यामध्ये आपण 12 प्रिन्सिपल्स पाहिले ग्रीन केमिस्ट्रीचे. त्यानंतर आपण बघणार आहोत रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, म्हणजे ग्रीन केमिस्ट्रीचा रोल काय आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रोल असा आहे ग्रीन केमिस्ट्रीचा, टू प्रमोट इनोव्हेटिव्ह केमिकल्स टेक्नॉलॉजी दॅट रिड्यूस ऑर इलिमिनेट द यूज ऑफ जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्स. त्यानंतर सेकंड रोल असा आहे, दी ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू रिड्यूस कॅपिटल एक्सपेंडिचर टू प्रिव्हेंट पोल्युशन. थर्ड रोल असा आहे, ग्रीन केमिस्ट्री इनकॉर्पोरेट्स पोल्युशन प्रिव्हेंशन practices in the manufacturing of chemicals and promotes pollution prevention and industrial ecology. त्यानंतर थर्ड रोल असा आहे ग्रीन केमिस्ट्रीचा, ग्रीन केमिस्ट्री इज a new way of looking at chemicals and their manufacturing process to minimize any negative environmental effect. Right now the green chemistry revolution in beginning and it is an exciting time with new challenges for chemists involved with the discovery and manufacturing use of chemicals. Okay, त्यानंतर फोर्थ रोल असा आहे, ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू प्रोटेक्ट द प्रेझेन्स ऑफ ओझोन इन द स्ट्रॅटोस्फियर इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ लाईफ ऑन द अर्थ. ओके, फिफ्थ रोल असा आहे, ग्रीन केमिस्ट्री इज यूजफुल टू कंट्रोल ग्रीन हाऊस इफेक्ट मीन्स ग्लोबल वॉर्मिंग. बघा, ग्रीन केमिस्ट्री हे जे आहे ते स्ट्रॅटोस्फिअरमधला जो ओझोन आहे तो काय करतो, प्रोटेक्ट करतो. ओके, त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्टमध्येही ग्रीन केमिस्ट्री ही यूजफुल आहे. ओके, तर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, नॅनो केमिस्ट्री. नॅनो केमिस्ट्री म्हणजे काय, तर बघा, नॅनो केमिस्ट्री मीन्स स्मॉलेस्ट साईज असते एखाद्या ॲटमची, त्याला आपण नॅनो केमिस्ट्री असं म्हणतो. तर बघा, नॅनो हा जो आहे तो ग्रीक मिनिंग आहे, ग्रीक वर्ड आहे, मीन्स डॉर्फ. ओके, बट ॲक्च्युली आपण नॅनो मीन्स काय म्हणतो, स्मॉलर दॅन दी डॉर्फ. डॉर्फ मीन्स एकदम लहान. ओके, म्हणजे लहानातला लहान जो पार्ट असतो त्याला आपण नॅनो असं म्हणतो. मग इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, नॅनोमीटर स्केल इज डिफाईन्ड ॲज 1 to 100 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर is 1 billionth of a meter. Okay, means that the 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. Okay, 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. हे लक्षात ठेवा, हे काय आहे, स्केल आहे नॅनोमीटरचं. तर बघा, आता हेअर्स असू देत आपले किंवा ॲन्ट असू देत म्हणजे मुंगी, ह्युमन हेअर्स जरी असतील ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात, पण जे बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस किंवा WBCs असं म्हणू शकतो आपण त्याला, ते काय आपल्याला ते नेकेड आयने आपल्याला दिसत नाहीत. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तर नॅनो मटेरियल असं म्हणतो. ओके, तर बघा, व्हॉट इज नॅनो सायन्स, ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत, नॅनो मटेरियल मीन्स काय किंवा नॅनो सायन्स, नॅनो केमिस्ट्री, ह्या डेफिनेशन फक्त लक्षात ठेवा. नॅनो सायन्स इथे डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. Nanoscience is the study of phenomenon and manipulation of material at atomic, molecular and macromolecular scale where properties differ significantly from those at larger scale, means nanoscience. Okay, त्यानंतर बघा, how do you define nanotechnology? Nanotechnology is the characterization. Nanotechnology is the characterization, production and application of structures, device and system by controlling shape and size at nanometer scale. Okay, nanotechnology means काय, characterization, production and application of structures, device and system by controlling shape and size at nanometer scale. ओके, त्यानंतर बघा, नॅनो मटेरियल ही जी डेफिनेशन आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या डेफिनेशन लक्षात ठेवणार आहात, नॅनो सायन्स म्हणजे काय, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो मटेरियल. ओके, आता इथे स्केल दिलेलं आहे नॅनोमीटरचं, तेही तुम्ही लक्षात ठेवा. नॅनो मटेरियल मीन्स नॅनो मटेरियल इज दी मटेरियल हॅविंग स्ट्रक्चरल कंपोनंट विथ ॲट लिस्ट 1 dimension in the nanometer scale
that is 1 to 100 nanometer. Okay, nanomaterial means nanomaterial is the material having structural component with at least one dimension in the nanometer scale at 1 to 100 nanometer. Nanomaterial are larger than single atom but smaller than bacteria and scale. Nanomaterials are larger than single atom but smaller than bacteria and cells. Okay, they are nanoparticle, nanowires and nanotubes. According to dimensions, nanostructured material may be larger organic molecule, inorganic cluster compounds and metallic or semiconductor particles. ओके, त्यानंतर बघा इथे तुम्हाला 2 डायमेन्शन, 0 डायमेन्शन अँड 1 डायमेन्शन नॅनोस्केल सिस्टीम आहे. 0 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल नॅनो पार्टिकल. त्यानंतर बघा ए 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर इज वन विच ऑल 3 डायमेन्शनल आर इन दी नॅनो स्केल. 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल नॅनो वायर्स अँड नॅनो रोड्स. ओके, त्याच्यामध्ये काय असेल 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर असेल. A 1 dimensional nanostructure is one in which 2 dimensional are in the nanoscale. 2 dimensional nanostructure for example thin film. 2 dimensional nanostructure is one in which 1 dimension in the nanoscale. इथे तुम्हाला दिलेला आहे नॅनोमटेरियल डायमेन्शन, नॅनोमटेरियल टाइप्स अँड एक्झाम्पल इथे दिलेला आहे. ओके, त्यानंतर आपण डेफिनेशन बघणार आहोत नॅनो केमिस्ट्री. हा चार्ट तुम्ही बघून घ्या. Nanochemistry is the combination of chemistry and nanoscience. Okay, nanochemistry is the combination of chemistry and nanoscience. It deals with designing and synthesis of materials of nanoscale with different size, shape, structure and composition, and their recognition into functional architecture. Nanochemistry is used in chemical, physical, materials science as well as engineering, biological and medical applications. नॅनोकेमिस्ट्री हे कशामध्ये यूज केला जातो? केमिकल, फिजिकल, मटेरियलमध्ये, त्यानंतर तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये, बायोलॉजिकल अँड मेडिकल ॲप्लिकेशनमध्ये नॅनोकेमिस्ट्रीचा यूज होतो. तर इथे बघा इथे कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ नॅनो पार्टिकल्स दिलेला आहे, म्हणजे कलर, साईज, ओके, सरफेस एरिया, कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. आता बघा कलर म्हणजे बघा आता सपोज गोल्ड आहे. गोल्ड जर तुम्ही बल्कमध्ये घेतलं तर त्याचा कलर आपल्याला येलो दिसतो, पण आपण त्याचे नॅनो साईज बघितला, नॅनो पार्टिकल बघितला गोल्डचा, एकदम लहानातला लहान कण, तर गोल्ड आपल्याला हे ऑरेंज कलरचं दिसतं. ओके, म्हणजे कलरमध्ये पण चेंज आहे नॅनो पार्टिकलच्या. म्हणजे आपण जे गोल्ड आहे ते आपल्याला बल्कमध्ये घेतल्यानंतर आपल्याला ते येलो कलरचं दिसतं, पण नॅनो पार्टिकल घेतल्यानंतर ते आपल्याला ऑरेंज कलरचं दिसतं. त्यानंतर बघा सरफेस एरिया. हाय सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅनो पार्टिकल. इफ ए बल्क मटेरियल is substance divided into group of individual nanoparticles and total volume remains the same, but in the collective surface area is larger increased with large surface area for same volume. These small particles react much faster because more surface area provides more number of reaction sites. ओके, त्यानंतर बघा इथे आपण बघणार आहोत कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. इथे आपण कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे असा कॅटलिस्ट घेणार आहे, तो काय करेल, कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करेल. ओके, युजली दे आर हेट्रोजेनस कॅटलिस्ट, दॅट मीन्स कॅटलिस्ट are in solid form and the reaction occurs on the surface area of the catalyst. Nanoparticle catalyst can be easily separated and can be recycled. For example, palladium, platinum metal nanoparticles used in hydrogenation reaction. Okay, इथे तुम्हाला जे रिएजंट आहेत बघा, टिटॅनियम ऑक्साईड अँड झिंक ऑक्साईड आर यूज्ड इन फोटोकॅटालिस्ट, photocatalysis.
gold in bulk from in unreactive, but gold nanoparticles are found to be very good catalyst for various organic reaction. ओके, तर इथे आपण ह्या डेफिनेशन बघितलेल्या आहेत, हे इम्पॉर्टंट आहेत. बघा, ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत, नॅनो सायन्स, नॅनो मटेरियल, नॅनो टेक्नॉलॉजी, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. नॅनो पार्टिकल्स हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आपण इथे बघणार आहोत, इथे जे लॉंग फॉर्म दिले आहेत, म्हणजे बघा इथे हे जे TEM मीन्स ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ओके, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा जो चार्ट दिलेला आहे, इथे हा चार्ट बघा. इथे FTIR मीन्स फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट यूज्ड. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कशासाठी इथे यूज केलं जातं? फॉरियर ट्रान्समिशन इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर. ओके, आणि इथे इन्फॉर्मेशन काय आहे? ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, बाइंडिंग नेचर. ओके, त्यानंतर नेक्स्ट TEM इथे दिलेलं आहे बघा. TEM तुम्हाला ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्याचा यूज काय आहे? ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, पार्टिकल साईज. ओके, इन्फॉर्मेशन काय इन्फॉर्म करतं? ते आपल्याला पार्टिकल साईज इन्फॉर्म करतं. त्यानंतर स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट यूज्ड कशासाठी यूज केलं जातं? तर स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ओके, आणि काय आपल्याला इन्फॉर्म करतं ते? द स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल दॅट इज मॉर्फोलॉजी. त्यानंतर XRD इथे दिलेलं आहे, मीन्स एक्सरे डिफ्रॅक्शन, एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर. इन्फॉर्मेशन काय आहे? पार्टिकल साईज, क्रिस्टल स्ट्रक्चर अँड जॉमेट्री इन्फॉर्म करतं आपल्याला. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, त्यानंतर ते UV विजिबल स्पेक्ट्रोमीटर असतं. ओके, ते आपल्याला काय इन्फॉर्म करतं? प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स इथे दिलेले आहेत. तुम्हाला ह्या ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या फक्त लक्षात ठेवा, आणि त्याची लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, आणि इन्फॉर्मेशन म्हणजे ते इन्फॉर्म काय करतं आपल्याला तेही तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन्स याचे इम्पॉर्टंट आहेत. ॲप्लिकेशन लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही. ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल, त्याच्यामध्ये 4 ॲप्लिकेशन तुम्हाला कंपल्सरी लिहिता आलेच पाहिजेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन असं आहे, नॅनो पार्टिकल्स कॅन कंट्रीब्यूट टू स्ट्रॉंगर लायटर cleaner and smarter surface and systems. They are used in manufacturing of spectroscope, eyeglasses, transform, sunscreen, crack resistant paints and so on. Okay, त्यानंतर सेकंड यूज आहे, ॲप्लिकेशन आहे नॅनो मटेरियलचं. यूज इन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये नॅनो मटेरियल जे आहे ते प्रेझेन्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ॲक्सेस मेमरी, त्याला लॉंग फॉर्म दिलेला आहे MRAM. ओके, कॅपिटलमध्ये आहेत सगळे वर्ड. मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ॲक्सेस मेमरी यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. नॅनोटेक्नॉलॉजी प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन वॉटर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, म्हणजे नेमकं काय बघा, वॉटर कंटेंट वॉटरबॉर्न पॅथोजेन्स लाईक व्हायरसेस, बॅक्टेरिया. 1 billion peoples are without access to an improved water supply. The provision of safe drinking water is currently high priority. Okay, recently cost effective filter materials coated with silver nanoparticles, AGNPS. Okay, silver nanoparticles is an alternative technology. ओके, बघा, जे आपण फिल्टर वापरतो त्याला जे फिल्टर असतात त्याच्यामध्ये ही नॅनो मटेरियल्स असतात, ते कोट केले असतात सिल्वर मायक्रो पार्टिकल्सने. ओके, इज ॲन अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल वॉटर प्युरिफायर, मी आत्ता सांगितलं तुम्हाला वॉटर प्युरिफायर. सिल्वर नॅनो पार्टिकल्स ॲक्ट्स ॲज अ हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरिया रिमूव्ह E. coli फ्रॉम वॉटर. ओके, सिल्वर नॅनो पार्टिकल्स जे आहेत ते काय ॲक्ट करतात बघा, जे E. coli बॅक्टेरिया आहेत वॉटरमधले ते काय त्याचं डिसइन्फेक्टंट करतात. ओके, रिमूव्ह केलं जातं E. coli बॅक्टेरिया.
त्यानंतर बघा फोर्थ ॲप्लिकेशन असं आहे सेल्फ क्लिनिंग मटेरियल्स. लोटस इज ॲन एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग. दी लोटस प्लांट्स, तुम्हाला लोटस प्लांट हे माहिती आहे, अल्दो ग्रो इन मडी वॉटर. ओके, कमळ. इट्स लीव्स ऑलवेज ॲपियर क्लीन. दी प्लांट्स लीव्स आर सुपर हायड्रोफोबिक. ओके, म्हणजे जे पानं असतात कमळाची ते काय असतात, हायड्रोफोबिक असतात, म्हणजे ते वॉटर तणगत नाही बघा त्याच्यावर. ओके, वॉटर लगेच खाली जातं त्याच्यावर. जर आपण पाणी टाकलं त्याच्या लीफवरती तर ते खाली जातं. ओके, नॅनो स्ट्रक्चर ऑन लोटस लीव्स रिपेल वॉटर विच कॅरीज डर्ट ॲज इट रोल्स ऑफ. लोटस इफेक्ट इज द बेसिस ऑफ सेल्फ क्लिनिंग विंडोज. ओके, तर सेल्फ क्लिनिंग मटेरियल त्याच्यामध्ये लोटसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे ॲप्लिकेशन आहे नॅनो मटेरियलचं. तर इथे हा आपला टॉपिक संपलेला आहे. जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्ही मला पर्सनली विचारा. ओके, मागा. तर या टॉपिकमध्ये ग्रीन केमिस्ट्रीचे 12 प्रिन्सिपल, त्यानंतर रोल, त्यानंतर नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो पार्टिकल्स, नॅनो केमिस्ट्री ह्याच्या डेफिनेशन्स आहेत. आणि ज्या टर्म सांगितल्या इथल्या XRD मीन्स एक्स रे डिफ्रॅक्शन, त्यानंतर TEM मीन्स ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्यानंतर FTIR फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी ह्या ज्या टर्म आहेत त्या लक्षात ठेवा. आणि ॲप्लिकेशन्स इम्पॉर्टंट आहेत नॅनो मटेरियल्सचे, त्या ॲप्लिकेशन्स लक्षात ठेवा. हा चॅप्टर तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे. डिलेटेड सिलेबसमध्ये जे असेल ते करू नका. तुमच्याकडे डिलीटेड सिलेबस जर नसेल तर मला पर्सनली विचारलं तरी चालेल, मी तुम्हाला डिलीटेड सिलेबस पाठवेन. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. हा चॅप्टर आपला संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहे.